हॅलो नमस्कार, मी परिचा. वेलकम टू बॅक इन माय चॅनल. तर सकाळी सकाळी असं मस्त किचन स्वच्छ पाहिल्यानंतर दिवसही छान जातो आणि सकाळची कामंही एकदम पटापट होऊन जातात. म्हणून मी रात्री सगळं छान आवरून ठेवत असते. तर मला आज हेल्दी काहीतरी बनवायचं होतं. तर जसा हिवाळा चालू झाला आहे तर म्हणून मी नाचणी दळून आणली आणि मी आज बनवते आहे नाचणीच्या पिठाची चपाती, रोटी किंवा भाकरी तुम्ही काहीही म्हणू शकता. तर मला 2.5 फुलपात्र पिठाची चपाती बनवायची आहे. त्याच्यासाठी मी 2 फुलपात्र पाणी घेतलं आणि पाणी छान उकळून घेतलं. त्याच्यामध्ये ॲड केलं मीठ, थोडंसं तेल आणि त्याच्यामध्ये नंतर टाकलं. उकळी आल्यानंतर गॅस बंद केला आणि त्याच्यामध्ये हे पीठ ॲड केलं. तर हे पीठ मी छान मिक्स करून घेतलं. त्याला चांगलं मिक्स करायचं, त्याची उकड काढायची आहे पिठाची आपल्याला. तर हिवाळ्यामध्ये नाचणी खाल्लेली चांगली असते आणि अशी ही नाचणी हेल्दी आहे. तर इन्स्टेड ऑफ चपाती हे आपण ॲड करू शकतो फॉर अ पर्टिक्युलर टाईम. तर त्याच्यानंतर हे मी झाकून ठेवलं आणि एक 10 ते 15 मिनटं तसंच झाकून ठेवायचं. तोपर्यंत तुम्ही भाजीची तयारी करू शकता. तर हे असं मिसळून झाकल्यानंतर परत ते काढायचं एका ताटामध्ये. तर काढायच्या अगोदर ताटाला छान तेल लावून घ्यायचं, जेणेकरून ते खाली चिटकून बसत नाही. तेल सगळीकडनं पसरून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते पीठ ॲड करायचं. तर डायबिटीसच्या पेशंटसाठी सुद्धा नाचणी ही रिकमेंड केली जाते असं मी रीड केलं आहे. सो तुम्ही एकदा ट्राय करून बघू शकता. ॲटलिस्ट हिवाळ्याचे हे 3 ते 4 महिने. तर हे त्याच्यानंतर मी तेल पसरून घेतल्यानंतर ते पीठ ॲड केलं आणि पीठ छान त्याच्यामध्ये मळून घेतलं. तर पीठ मळताना हे जास्त काही हाताला चिटकत नाही, हे नॉर्मली चिटकून बसतं. पण तुम्ही तेल टाकलेलं असतं आणि खालीही तेल लावलेलं असतं, त्याच्यामुळे ते फार काही असं हाताला चिटकून बसण्याचा तसा काही प्रकार होत नाही. तर हे टाकून घेतलं आणि छान ते पीठ मी मळायला सुरुवात केली. पीठ छान मळून घेतलं आणि त्याचा अगदी कणकीच्या गोळ्यासारखा गोळा होऊन बसतो. पण कणकीत ते चिकट नाही होत, त्यामुळे ते पचायलाही हलकं जाते नाचणी. तर छान ते मळून घेतलं आणि त्याची नंतर मी चपाती लाटायला घेतली. चपाती ही एकदम लुसलुशीत लाटली जाते. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढ्या प्रमाणात तुम्ही तिला पातळ करू शकता. आणि तूप लावून ती भाजून घेतली मी. तिथं मी तेल नाही यूज केलं. तर माझ्या एवढ्या पिठाच्या 6 चपात्या झाल्या मीडियम साईजच्या. आणि हो, ही चपाती 6 ते 7 तरी तास एकदम अशी मऊ राहते, ती बिलकुल कडक होत नाही. त्यामुळे तुम्ही इझिली ती टिफिनलाही देऊ शकता. तर अशाच हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी आणि माझे डेली व्लॉग पाहण्यासाठी प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.